झी 24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबादमधून शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबतच्या काय भावना आहेत पाहूया। शेवटी त्यांचा निर्णय तो आनंद होणारच आहे, कारण मोठ्या साहेबांना पण तेच वाटत होतं आणि मोठ्या साहेबांना जर वाटत होतं तर मोठ्या साहेबांच्याच पावलावर पाऊल ठेवून उद्धव साहेबांनी ते स्टेटमेंट दिलेलं आहे। त्यामुळे उद्धव साहेबांनी जो निर्णय घेतील तो सगळ्या शिवसैनिकांना मान्य राहील आणि आनंददायी राहील। ते तर हे आनंदाची बाब होईल, जर दोन एकत्र आले तर हिंदुत्वासाठी हे पण चांगली भूमिका राहील आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेब जे निर्णय घेतील ते आम्हा सर्वांना मान्य राहील। वेगवेगळं मतदान झालं की मतदान फुटतं ना, त्याचे दोन्ही एक झाले की चांगला बळकट पक्ष होईल एक अजून, अशी माझी भावना आहे। सगळ्या पक्षांनंतर युती होतच राहते, याच्यात त्याला कमी पडले की याच्यात जा त्याच्यात जा, त्याच्यापेक्षा एकच पक्ष आला तर अजून चांगला होईल। साहेबांनी ज्या स्टेटमेंट दिलेले पेपरमध्ये वाचले मी ते फार सर्व दृष्टीने आणि सर्व अर्थाने चांगलं आहे। एकत्रीकरण ही काळाची गरज आहे भारतासारख्या राष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रासाठी फार आवश्यक गोष्ट आहे। त्यासाठी राष्ट्रवादी शक्तीने एकत्र येऊन जर इलेक्शन लढवलं तर भविष्य बदलेल देशाचं। मतदार एक वेगळ्या आशेने साहेबांकडे बघत आहेत। एक विकासाचा दृष्टिकोन असलेला नेता माननीय राजसाहेब आहे, त्याच्यामुळे संपूर्ण निर्णय हा माननीय राजसाहेबांचा आहे। साहेबांनी कुठचाही निर्णय घेतला तरी आम्ही साहेबांच्या सोबत आहोत। आजच्या वातावरणाला जो काही माहोल आहे त्या याच्यातून खूप अतिशय चांगलं होईल आणि 100% महाराष्ट्रात सत्ता आल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टीला देखील त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे। त्यामुळे उद्धव साहेब आणि राजसाहेबांनी एकत्र येणं अत्यंत जरुरीचं आहे। राजसाहेब आणि उद्धव साहेब जर एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राचा फायदा होईल आणि ह्यावेळेस ते जर एकत्र आले तर युतीची गव्हर्नमेंट निश्चित बसेल, हे त्याच्यामध्ये काही शंका नाही। आणि हे दोन जर एकत्र आले तर अख्खा महाराष्ट्र हा भगवा राहणार आहे। अख्खा महाराष्ट्र हा पूर्ण भगवा राहणार आहे, ही आमची मनोमन इच्छा आहे आणि दोघांनी एकत्र यावं ही आम्ही मन सांगतो आणि ही एकत्र यावीच। झी 24 तास एक पाऊल पुढे।